नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। कुडकुडती थंडी आणि त्यात गरमागरम असे लसणाचे आयते। तर हे हिरवी जे लसण असतो, लसणाची पात, त्याचे हे आयते आहे विदर्भ स्पेशल आणि आमच्या भागामध्ये आवर्जून थंडीमध्ये खाल्ला जाणारा हा पदार्थ। खूप चवीला छान आणि खूप औषधी गुणधर्म असलेले हे लसणाचे आयते। तर चला याची रेसिपी पाहूया। तर लसणाचे आयते करण्याकरिता इथे मी ओला लसूण घेतला आहे, लसणाची पात, आणि त्याला असे गाटे लागलेले असतात तसा लसूण घ्यायचा। तर इथे मी 2 जुड्या असा लसूण घेतला आहे आणि 1 जुडी पात घेतली आहे ज्याला लसणाचे गाटे लागून नाही आहेत असा पण लसूण चालतो। तर हे सगळं जे लसूण आहे, लसणाची पात ही बारीक चिरून घ्यायची संपूर्ण आणि छान पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची, अगदी 10 ते 15 मिनिट। आता ही पात मी छान चिरून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली। आता मिक्सरच्या जारमध्ये लसणाची पात आणि आपल्याला लागेल तेवढ्या हव्या असतील तेवढ्या हिरव्या मिरच्या घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये तिखट घालायचं नाही आहे आपल्याला, मिरचीच घालायची आहे। आणि लसूण ची जे पात असते ती पण चवीला थोडी तिखट असते, तर अंदाजाने चवीप्रमाणे जसं आपल्याला तिखट म्हणजे आवडतं त्या प्रमाणामध्ये इथे हिरवी मिरची घालायची। संपूर्ण लसणाची पात इथे मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चमचे चवीकरिता मी साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गोड चव नसेल आवडत तर साखर नाही घातली तरी चालेल। आणि इथे मी नवीन तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता जानेवारी महिन्यामध्ये इकडे आमच्या भागामध्ये नवीन तांदूळ हा निघतो, तर ते नवीन तांदळाचं इथं पीठ गिरणीवरून दळून आणायचं आणि तेच पीठ या आयत्यामध्ये घालायचं। नवीन तांदळाचं पीठ घातलं की आयते कुरकुरीत आणि चवीला खूप छान असे होतात, पण त्याऐवजी जुन्या तांदळाचं पीठ घातलं तरी चालतं। जर नसेलच नवीन तांदळाचं तर जुने तांदूळ वापरले तरी चालतात, किंवा त्याऐवजी तांदूळ भिजत घालून आपण दोशाच्या पिठाप्रमाणे तांदळाचं मिक्सरवर भिजत घालून पीठ केलं आणि ते घातलं तरी चालतं। तर इथे मी नवीन तांदळाचं पीठ 2 ते 3 चम्मच घालून घेतलेलं आहे, जसं त्याचं प्रमाण बघून। आणि त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मेथी, खूप छान टेस्ट येते मेथी घातल्याने, आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर इथे मी घातलेली आहे। संपूर्ण जिन्नस हे छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं। या प्रमाणामध्ये पीठ हे आपलं भिजवून घ्यायचं, एकदम कमी पण पीठ नको आणि जास्त जर तांदळाचं पीठ झालं तर त्याच्यात पिठाची चव जास्त येते, म्हणून अंदाजाने पीठ घालायचं आणि अगदी 10 ते 15 मिनिट झाकून मी ते मुरण्याकरिता ठेवून दिलेलं आहे। आता मुरलेलं आहे, मी झाकण काढलं आणि यामध्ये आवश्यकतेप्रमाणे जसं आपल्याला याचे आयते करायचे आहे तर त्या प्रमाणामध्ये जसे रसरशीत आयते आपल्याला पसरवता येईल या प्रमाणामध्ये पाणी घालून हे पीठ पातळ करून घ्यायचं। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, जसं डोस्याचं पीठ असतं आपलं त्या प्रमाणामध्ये हे करून घ्यायचं आहे। पीठ हे तयार झालेलं आहे आयत्याचं। आता तव्यावर असं कांद्याने तेल लावून घ्यायचा, याऐवजी ब्रशनी तेल लावलं तरी चालेल, पण कांद्याने तेल लावून घेतलं आहे। इथे मी हा माझा लोखंडाचा तवा आहे आणि याचे छान आयते आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। वरून चम्मचभर तेल घालायचं, थोडं तेल घातले की ते आयते छान लागतात। झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे आयता जो हिरवी जी पात असते ना ती शिजते आणि आयता छान होतो, म्हणून थोडं झाकण ठेवून आपण त्याला वाफ येऊ द्यायची आणि दोन्ही बाजूनी आलटून पालटून असा हा आयता करून घ्यायचा। आयता तयार झालेला आहे। याच प्रमाणात याच प्रकारे दुसरा देखील आयता मी पसरवून घेते आहे। 1 चम्मच तेल थोडं असलं की छान चमचमीत असे हे आयते लागतात। तर दुसरा आयता देखील हा तयार झालेला आहे। गरमागरम लसणाचे आयते आपले तयार आहेत। चला हे आपण सर्व करूया। तर इथे मी दह्यासोबत सर्व केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही चटणीसोबत वाढू शकता किंवा असेही खूप छान लागतात। तर ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।